नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शेअर विद्यापीठमध्ये. शेअर विद्यापीठमध्ये आपण स्टॉक्स किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करतो. आज जी आपण कंपनी ॲनालिसिस करणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे हेरिटेज फूड्स लिमिटेड. हेरिटेज फूड्स लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीची 1992 साली स्थापना केली होती NC नायडू यांनी. ही कंपनी एक पब्लिक लिस्टेड कंपनी आहे आणि फास्ट ग्रोईंग कंपनी आहे. साधारण त्यांच्या दोन आता डिव्हिजन्स आहेत. एक आहे डेअरी आणि दुसरे आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये. थोडंसं आपण डिटेल्समध्ये वाचून घेऊया ही कंपनी काय करते आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये हे लोक यांचं काम करतात. Heritage Foods Limited is one of the leading private dairy players in India with a chilling capacity of 1.95 million liters per day, processing capacity of 2.57 million liters per day, and packaging capacity of 1.71 million liters per day. By deeply committing themselves to innovation and to providing authentic high quality milk products, Heritage Foods Limited have grown multifold to occupy a sizable shares in India's dairy market. Heritage Foods Limited processes and markets a full line of dairy products including fresh milk, curd, buttermilk, lassi, ice cream, paneer, ghee, table butter, cooking butter, milk powder, flavored milk, UHT milk and dairy whitener. Headquartered in Hyderabad, Heritage Food Limited have a significant presence in states of Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Maharashtra, Odisha, NCR, Delhi, Haryana, Rajasthan, Uttarakhand and उत्तर प्रदेश. थोडंसं डिटेल्समध्ये आपण ह्याचं माहिती करून घेऊया. डेअरी बिझनेसमध्ये ही कंपनी आहे. याच्यामध्ये ते वेगवेगळे डेअरी प्रॉडक्ट्स बनवतात आणि त्यांचा जो प्रेझेन्स आहे तो अक्रॉस द कंट्री दिसतोय आपल्याला. आणि त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि मार्केटिंग जे काय आहे स्ट्रॅटेजी तीही चांगली दिसते ओव्हरऑल इंडियन डेअरी मार्केटमध्ये. आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया की ही कंपनी काय ॲक्च्युअल बनवते. UHT मिल्क, कर्ड, बटर मिल्क, लस्सी, आईस्क्रीम्स, फ्रोझन डेझर्ट्स, मिल्कशेक, पनीर, स्वीट्स, घी, बटर, चीज, फ्रेश क्रीम्स, कोल्ड कॉफी, फ्लेवर्ड मिल्क, स्किम मिल्क. तर थोडक्यात डेअरी प्रॉडक्ट्समध्ये जे काही अतिशय महत्त्वाचे प्रॉडक्ट्स आहेत ही कंपनी बनवायचा प्रयत्न करते जे ग्राहकांना दररोज वापरण्यायोग्य असतात. कुठल्याही कंपनीचा व्यवसाय हा ग्राहकांनी डे टू डे लाईफमध्ये किंवा सातत्यानं उपयोगात येणाऱ्या वस्तू वापरण्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचा प्रोग्रेस हा नेहमी चांगला होत असतो. तर हेरिटेज फूड्स ही कंपनी ज्या पद्धतीने आपण डिस्कस करतोय तर लॉंग टर्मला ही चांगली कंपनी योग्य प्रकारे रिटर्न्स देऊ शकते. पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये पाहूया की कंपनी क्वार्टरली रिझल्ट्स कसे देते. कुठल्याही कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर किंवा प्रत्येक क्वार्टर वाईज किंवा इयर ऑन इयर व्यवसाय कसा आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. जर तुम्ही हेरिटेज फूड्सचा जर गेल्या साधारण 3-4 वर्षातला सेल्स पाहिलात तर तो हा तुम्हाला स्टेडी सापडेल. म्हणजे कुठल्याही लेवलला जर तुम्ही त्यांचं सेल्सचं जर कॅल्क्युलेशन पाहायला गेलात तर साधारण 2018 पासून त्यांनी आत्तापर्यंत मधल्या पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये सुद्धा सेल्सची ग्रोथ जी आहे ती स्टेडी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी त्यांनी एक्सपेन्ससुद्धा जास्त होऊ द्यायचा प्रयत्न नाही केलेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर स्टेडी ठेवायचा प्रयत्न केला आहे. नेट प्रॉफिट पण जर तुम्ही पाहिलात तर तो सुद्धा त्यांनी स्टेडी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण थोडंसं थोडक्यात पाहून घेऊया. जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्याही कंपनीचा सेल्स ही त्या कंपनीची एक प्रोग्रेसिव्ह असण्याची लक्षणं किंवा चिन्ह आपण समजून घेऊ शकतो. जर कुठल्याही कंपनीचा सेल जर वाढत असेल तर ती इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट आहे. जर कंपनी धंदाच करत नसेल, व्यवसाय करत नसेल, वाढवत नसेल तर ते इन्व्हेस्टर्सना पैसे कुठून देणार. त्यामुळे जर तुम्ही 2010 सालापासून ह्या कंपनीचा सेल पाहिलात तर हा साधारण 8 ते 10% वाढताना तुम्हाला दिसून येईल. ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा जर पाहिलात तर मार्च 2010चा जो होता तो तुम्हाला साधारण 4 ते 5 पट वाढताना सापडेल तुम्हाला दिसून येईल. नेट प्रॉफिटसुद्धा कंपनीचा पाहिला तर 2010 साली फक्त 6 करोड रुपये होता. तोच आता साधारण 120 करोडपर्यंत तुम्हाला गेलेला दिसून येईल. जसं मगाशी म्हटलं पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही कंपनीचा जो सेल्स ग्रोथ आहे
ती नेहमीच चांगली पाहिजे. 10 वर्षात हेरिटेज फूड्स लिमिटेडनं त्यांची सेल्स ग्रोथ आहे ती 8% मेंटेन केलेली आहे. अशा खूप कंपन्या आहेत ज्या 8 ते 10% सेल्स ग्रोथ मेंटेन करतात. कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ सुद्धा त्यांनी इयर ऑन इयर चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. ग्राहकांना मिळणारा रिटर्न किंवा आपण जे इन्व्हेस्टर आहोत, आपल्याला जे रिटेल इन्व्हेस्टर आहोत, आपल्याला जो कुठल्याही कंपनीमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट करतो त्याच्यातून मिळणारा रिटर्न हा CAGRच्या रूपात कॅल्क्युलेट केला जातो. हेरिटेज फूड्सनं त्यांचा CAGR हा 28% मेंटेन केलेला आहे. जर कुठल्याही कंपनीने जर अवरेज 20% जरी CAGR दिला तरी सुद्धा ती कंपनी जबरदस्त प्रॉफिट देऊन जाते. त्यामुळं जर हेरिटेज फूड्स लिमिटेडनं पुढचे 10 वर्ष 28% जाऊ दे, कमीत कमी 20% जरी CAGR मेंटेन केला तरी सुद्धा तुम्ही या कंपनीतून चांगल्या पद्धतीने रिटर्न्स घेऊ शकता. रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा चांगला आहे. हे मी जे सगळं सांगतोय ते तुमच्या अभ्यासासाठी सांगतोय. कुठेही याच्यातून तुम्हाला मी गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करत नाही. कुठल्याही कंपनीमध्ये ते जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला डेफिनेटली रिटर्न मिळावे हा उद्देश असतो. पण तो तुम्ही जर स्वतः चांगला अभ्यास केला डिटेल्समध्ये, त्या कंपनीचं चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस केलं तरच तुम्हाला याचा फायदा होईल. मी सांगतोय किंवा कुठला यूट्यूबर सांगतोय किंवा तुमचा कोणी मित्र सांगतोय म्हणून जर तुम्ही टिप्सच्या आधारे जर गुंतवणूक केली तर त्या स्टॉकमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये तुमचे पैसे फसायचे चान्सेस जास्त असतात. जर कंपनीची बॅलन्स शीट पाहिली तर कंपनीचा जे रिझर्व्ह आहे ते सुद्धा गेल्या 10 वर्षात सातत्यानं वाढताना तुम्हाला दिसेल. ही एक चांगली गोष्ट आहे. कंपनीकडे रिझर्व्ह चांगले आहेत. लायबिलिटीज कंपनी इयर ऑन इयर कमी करताना तुम्हाला सापडेल. तशाच पद्धतीने शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलात तुम्ही तर प्रमोटर्सचं शेअर होल्डिंग पॅटर्न हे कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीने मेंटेन त्यांनी केलेलं आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट्स पण इन्व्हेस्टेड आहेत, डॉमेस्टिक इन्स्टिट्यूट्स पण इन्व्हेस्टेड आहेत, पब्लिक आहेच. ओव्हरऑल पाहिलं तर स्टॉक हा चांगल्या कॅटेगरीतला दिसतो आणि डेफिनेटली लॉंग टर्मला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत, लॉंग टर्मला जर हा स्टॉक होल्ड केलात तर डेफिनेटली हा स्टॉक तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकतो. कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला पेशन्स इज द की. खूप वेळा काय होतं की मार्केटमध्ये न्यूज येते की XYZ स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देणार आहे म्हणून बऱ्याचशा वेळा गुंतवणूकदार, जसं मागाशी एक शब्द वापरला, फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमोच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की हा स्टॉक माझ्या हातातून जाऊ शकतो. मग ते लोक हायर पोझिशनला किंवा महाग स्थितीमध्ये स्टॉक परचेस करतात. आणि जेव्हा तुम्ही स्टॉक हायर पोझिशनला परचेस करता तेव्हा बऱ्याचशा वेळेला तुम्ही महाग स्टॉक परचेस केल्यामुळं रिटर्न मिळायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं कुठलाही स्टॉक, कुठलीही कंपनी तुम्ही त्यांच्या सुरुवातीच्या किंवा कमी व्हॅल्युएशन्सला परचेस करणं फार गरजेचं असतं. स्टॉकमध्ये अननेसेसरी आंधळेपणानं किंवा जसं मागाशी म्हटलं कोणीतरी टिप्स देतोय म्हणून तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला स्टॉक्समधून चांगले रिटर्न मिळणार नाहीत. तर कुठल्याही स्टॉकची राईट पोझिशन घेणं फार गरजेचं असतं आणि तेच आपण शेअर विद्यापीठच्या माध्यमातून वारंवार वेगवेगळ्या स्टॉकच्या माध्यमातून शिकून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे हेरिटेज फूडचा चार्ट पॅटर्न. जर तुम्ही 2005 सालापासून जर पाहिलात तर स्टॉक हा कायम तुम्हाला अप ट्रेंडमध्येच दिसून येईल. कुठेही स्टॉकनं डाऊन ट्रेंड दाखवलेली जास्त दिसणार नाही. इथं जो तुम्हाला डाऊन ट्रेंड दिसतोय 2016, 17, 18 दरम्यान हा ओव्हरऑल मार्केटमध्येच रिट्रेसमेंट होतं. मार्केटच डाऊन ट्रेंडला होतं. बऱ्याचशा कंपन्या त्या फेजमध्ये खास करून मिडकॅप आणि मायक्रोकॅप ह्या दणाणून आपटलेल्या होत्या. त्यामुळे कुठल्याही कंपन्यांचा जर तुम्ही ट्रेंड पाहिलात तर 2017-18च्या आसपास तुम्हाला डाऊन ट्रेंड सापडेल. पण जर लॉंग टर्म चार्ट पाहिलात 2005 सालापासूनचा हा तुम्हाला अप ट्रेंडमध्येच दिसून येईल. ह्या स्टॉकनं साधारण सातत्यानं गुंतवणूकदारांना चांगली इन्व्हेस्टमेंट रिटर्न दिली दिसते. ज्या इन्व्हेस्टमेंटच्या मेन पोझिशन होत्या त्या 2012 साली होती. साधारण 2015 साली पण या कंपनीनं एंट्री करण्यासाठी चांगली पोझिशन करून दिली होती. जेव्हा 2017-18च्या आसपास स्टॉक हायर पोझिशनला होता आणि पुन्हा मार्केटमध्ये स्लोडाऊन आल्यामुळे ज्यांनी गुंतवणूकदारांनी पैसे इन्व्हेस्ट केले असेल त्यांना नक्कीच लॉस सहन करावा लागला असेल. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये ह्या 2 पोझिशन होत्या पॅन्डेमिकमध्ये की जिथं तुम्ही एंट्री करू शकत होता. आजही हा स्टॉक चांगल्या स्थितीमध्ये आहे. आजही तुम्ही या पोझिशनला इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिटर्न हा स्टॉक देऊ शकतो, चांगल्या पोझिशनला जाऊ शकतो. गरज आहे फक्त पेशन्स ठेवायची. पण नॉर्मली आजच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर ग्राहकांना झटपट रिटर्न्स पाहिजे असतात. त्यामुळे ट्रेडिंगकडं जायचा कल जास्त असतो. पण जर तुम्ही मोठमोठे जर गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय किंवा भारतातले पाहिलेत
तर ते जास्तीत जास्त लॉंग टर्मला पैसे इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त फायदा घेत असतात. तुम्ही जेवढी वर्षी जास्त इन्व्हेस्टेड राहाल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होत असतो. त्यामुळं माझ्या क्लायंट्सना नेहमी आग्रह असतो की तुम्ही चांगल्या लेवलला स्टॉक परचेस करा आणि लॉंग टर्मला इन्व्हेस्टेड राहा. हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा त्याच टाईपची आहे. परचेस करा आणि होल्ड करा, मात्र घेताना पोझिशन्स चांगले अभ्यास करून घ्या. मी सांगतोय म्हणून घेऊ नका. अभ्यास करा आणि मग तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. डेफिनेटली तुम्हाला ही कंपनी चांगले रिटर्न्स देऊन जाईल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन स्टॉकसोबत. धन्यवाद.